नमस्कार. नमस्कार सगळ्यांना माझ्या चॅनलमध्ये. जर तुम्ही नवीन आला असताल तर कसं आहे पब्लिक पाहतंय, व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करायला विसरतात, लाईक करायला विसरतात. सबस्क्राईब करा. तेवढंच मला आपलं प्रोत्साहन मिळेल दुसरा व्हिडिओ बनवण्यासाठी. तर हे दिसतंय तुम्हाला निफ्टी प्रेडिक्शन आज आपण पाहणार आहोत. आज मार्केट पडलेलं आहे. मी सकाळी पण लाईव्ह आलो होतो मार्केटला. मी सांगितलं होतं मार्केटमध्ये काय होणार आहे, कुठले आहे. तर मी सकाळी सांगितलं होतं की मार्केटमध्ये हे एक टार्गेट आहे, हे एक रेजिस्टन्स आहे आणि हे खाली जर आलं तर हे आपलं टार्गेट आहे. स्पष्ट मी बोललेलो होतो. मी पूर्णतः ते सांगितलेलं होतं. तर तशाच प्रकारे तुम्ही इथं पाहू शकताय. हे आपण मोठे करूया. हे पहा तुम्ही. मी इथं सांगितलं होतं, जर स्ट्राँग न गेलाय, स्ट्राँग कॅन्डल आलं तर मार्केट खाली जाईल आणि टोटल बरोबर इथं येईल मार्केट. आज मार्केट इथं आलेलं आहे. 5 मिनिटाचा हा चार्ट आहे. हं. तसंच मी इथं सांगितलेलं होतं आज सकाळीच, की जर जर हा सपोर्ट हा सपोर्ट हा सपोर्ट लाईन 24,412 जर स्ट्राँग कॅन्डलनी जर ब्रेक झाला, सॉरी, स्ट्राँग कॅन्डलनी जर ब्रेक झाला, तर 100% आपलं मार्केट इथपर्यंत येऊ शकतं. तर हे बघा, हे स्ट्राँग कॅन्डलनी ह्या सपोर्ट ब्रेक झाला आणि बरोबर मार्केट आज इथं आलेलं आहे. तुम्ही पाहू शकताय. स्ट्राँग मी आजच सांगितलं होतं, हे तुम्ही ड्रॉ करा लाईन. आजच सकाळीच बोललो होतो मी. आज हे ड्रॉ करा म्हणून सांगितलं होतं. तर पहा, अशा टेक्निकल असतात काही गोष्टी. चार्ट कधीच खोटं बोलत नाही, कधीही लक्षात घ्या. त्याच्यामुळे स्वतः तुम्ही अभ्यास करत जा आणि सांगितलेला ड्रॉ लाईन तुम्ही स्वतःहून निष्कर्षाने स्वतःच्या अभ्यासाने ड्रॉ करत जा. आता आपण हे लाईन थोडेसे आपण हे करू, हे राहू द्या लाईन. आपण एक खालची लाईन आपण मिटवून घेऊया. आज आपण एक तुम्हाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स मी सांगतो. कशा प्रकारे होईल ते. ओके. हे तुम्ही ड्रॉ करा. सॉरी. ओके. हा ड्रॉ झालेला आहे. हा पहा. हे तुम्ही आता एक सपोर्ट आणि रेजिस्टन्स तुम्हाला मी एक्झॅक्टली सांगतोय किती येईल ते. हे बरोबर इथून वर आलेलं आहे. एक घ्या तुम्ही. ओके. सॉरी, दुसरं घेतोय मी. ट्रेन लाईन झाली हॉरिझॉन्टल. सेकंड तुम्ही खाली हे एक घ्या. हे फार कमी सांगतोय आणि शेवटी तुम्हाला जर करायचं असेल तर डायरेक्ट मार्केट शेवटचा असेल तर हा तर तुम्हाला 100% सपोर्ट माहितीच आहे. हा ड्रॉ करून घ्या लाईन तुम्ही. आणि वर हा रेजिस्टन्स सध्या ठेवा. सध्या हा रेजिस्टन्स लागेल. हा आपण आता डिलीट करूया. हा रेजिस्टन्स झाला आता तुम्हाला. 5 मिनिटाचा ह्याच्यावरती घेतलेला आहे मी. हे पहा तुम्ही, कारण सगळे आपण 5 मिनिटाचेच ह्याला ट्रेड करतोय ऑप्शनमध्ये. तर हे तुम्ही पाहू शकता. मी आत्ता तुमच्यासमोर ड्रॉ केलेले आहे लाईन सपोर्ट. हे पहा बरोबर निफ्टीने इथं बाहेरच आणलेले आहेत. बरोबर इथं या सपोर्टला तुम्ही पाहू शकता की किती ताकद असते टेक्निकल चार्टमध्ये. टेक्निकल व्हॅल्यू किती महत्त्वाचे असतात हे तुम्ही पहा. आता उद्या तुम्ही लक्षात ठेवा, हा लाईन आणि हे लाईन जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत तुम्ही विकत पण काय घेऊ नका आणि सेल पण काय करू नका. कारण आता ह्याच्यामध्येच मार्केट राहणार आहे, ह्याच ट्रेंडमध्ये फ्लॅट जर ओपनिंग झाली तर. त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा सगळं. आणि हे जर ब्रेकआउट जर स्ट्रॉंग कॅन्डलने, जसं हे स्ट्रॉंग कॅन्डलने सॉरी हे स्ट्रॉंग कॅन्डलने जसं ब्रेकआउट दिले, त्याचप्रमाणे हे स्ट्रॉंग कॅन्डलने जर ब्रेकआउट दिला तर तुम्ही सेल करा. किंवा वरती जर स्ट्रॉंग कॅन्डलनी जर ब्रेकआउट दिलं, सपोर्ट तोडून जर हे रेजिस्टन्स तोडून जर वर गेलं तर तुम्ही विकत घ्या. हे तुम्ही लक्षात असू द्या पूर्णतः. पहा, स्वतः ॲनालायसिस करायला शिका. कुणावर अवलंबून राहायची आवश्यकता नाही आहे, कारण टेक्निकल
जर तुम्ही शिकायला लागलात तर तुम्हाला कोणाचीच आवश्यकता नाही आहे, कारण टेक्निकल चार्ट हे तुम्हाला सगळं सांगतं. मार्केट कुठं जाणार आहे, कुठं थांबणार आहे, साइडवेज कसं राहणार आहे. हे पूर्णतः मार्केटला सेल ऑफ आहे. ॲक्चुअली फेडची उद्या मीटिंग असल्यामुळं आज मार्केट थोडं घाबरलेलं आहे, त्याच्यामुळे सेल ऑफ झालेला आहे मार्केटमध्ये. तुम्ही डेली पाहिजे का, तुम्हाला डेली पण पहा तुम्ही, तुमच्या लक्षात येईल. टेक्निकल टेक्निकल गोष्टी कशा असतात ते लक्षात येईल तुम्हाला. हे घ्या, हे पहा. एकच मिनिट, तुम्हाला सगळं लक्षात येऊन जाईल. हे घ्या. काय पॉवर असते टेक्निकलमध्ये तुम्हाला दाखवतो मी. 100% दाखवतो. ओके. हे पॉवर बघा टेक्निकलची. हे घ्या. हे बघा. बरोबर बॅकअप इथं आलेच आपल्या सपोर्टला. हे स्ट्रॉंग कॅन्डलने सपोर्ट गेलेला आहे. खाली आलेला आहे. आणि बरोबर इथून त्यांनी घेतलेला आहे. हे तुम्ही पहा. टार्गेट आता नेक्स्ट तुमचं राहणार आहे. हे पहा. बघा ताकद बघा कशी टेक्निकलची. बरोबर इथून बाहेर आलेले आहे आणि मार्केट थोडंसं वर गेलेलं आहे. लक्ष असू द्या. थँक यू व्हेरी मच.